नमस्कार. माननीय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांनी एक स्टेटमेंट केलं विधानसभा पावसाळी अधिवेशनामध्ये आणि त्याच्यामुळे बऱ्याच उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. तो म्हणजे तिसरा टप्पा की तिसरी भरती. वास्तविक पाहता ते काय बोलले हे सुद्धा तुम्ही पाहणं गरजेचं आहे. या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकलेला आहे. पवित्र पोर्टल शिक्षक भरती हे नियम बदलू. दादा भुसे बघा या प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा आणि ते विधानसभेमध्ये काय बोलले एकदा व्यवस्थित ऐका आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी मिळेल. मला जर सांगायचं म्हटलं तर ते काय बोलले तर त्यांना तिसऱ्या टप्प्यामध्ये ते बोललेले आहेत. मग त्याचा अर्थ काय? तिसऱ्या टप्प्यामध्ये टेट 2022-23चा तिसरा टप्पा होणार आहे का, की डायरेक्ट तिसरी टेट 2025 त्याच्याबद्दल त्यांना बोलायचं होतं. या संदर्भात मंत्रालयामध्ये मी जेव्हा फॉलोअप घेतलेला आहे आफ्टर अधिवेशन झाल्यानंतर त्या संदर्भात मला जी माहिती मिळालेली आहे ते मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. ऑथेंटिक माहितीसाठी व्हिडिओ पाहावाच असं अजिबात सुद्धा नाहीये, परंतु तुम्ही कोणती माहिती मिस करू नका. भरतीला अजून बराच वेळ असला. कन्व्हर्जन राऊंड, कन्व्हर्टेड राऊंड, माजी सैनिकाचा राऊंड, 2017चा माजी सैनिकचा राऊंड आणि पूर्ण 2025ची शिक्षक भरती या संदर्भात आपण माहिती देत असतो चॅनलवरती. सो कम्युनिटी पोस्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करून टॅब नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्ही व्हिडिओ नाही पाहिला तरी तुम्ही ऑथेंटिक माहिती मिस करणार नाहीये. आणि अर्थातच अशाच तुमच्या सहकार्यासाठी मित्रांनो खूप खूप धन्यवाद. कारण हीच तुमची ताकद आहे जी आपल्याला ही माहिती मिळवण्यासाठी मदत करते. आणि मला असं वाटतं गॉड इज वॉचिंग. तुम्ही काहीही बोला, पण मला असं वाटतं जे असं प्रामाणिकपणे काम करतात ना त्यांना दिशा पण असते आणि त्यांच्या पाठी ब्लेसिंग पण असतात. तुम्ही मान्य करा नाहीतर नका करा. सो मित्रांनो, कम टू द पॉइंट. सी फर्स्ट ऑफ ऑल माननीय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तिसरा टप्पा म्हटलेला आहे. तो तिसरा टप्पा तिसरा टप्पा होणार आहे, बट इट विल बी नॉट कन्सिडर ॲज अ थर्ड फेज तिसरा टप्पा. परंतु तो तिसरा टप्पा त्यांना हा म्हणायचा आहे जो सध्या कन्व्हर्जन राऊंड बाकी आहे. बाकी जे समांतर आरक्षण जे आहे ज्याचा लाभ घेतात उमेदवार टेट 2022-23च्या शिक्षक भरतीचा, त्याचबरोबर कन्व्हर्टेड राऊंड बाकी आहे उर्दू मीडियमच्या उमेदवारांचा. आणि आता माझ्या माहितीप्रमाणे माजी सैनिकाचे जागा खूप रिक्त आहेत. म्हणजे 2022-23च्या भरतीमध्ये असू देत किंवा 2017च्या भरतीमध्ये असू देत ती जागा रिक्त आहे. तो राऊंड सुद्धा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभाग पॉझिटिव्ह आहे. म्हणून आत्तापर्यंत जे तुमच्या मनामध्ये प्रश्न होता किंवा मला नेहमी विचारत होता की मॅडम हे राऊंड होतील का, सर आय अश्युअर यू नाव फ्रॉम टुडे ऑनवर्ड की मित्रांनो तो राऊंड होईल. 2 ते 3 ते 4 महिने लागतील मित्रांनो, कारण खूप परमिशन्स असतात, परंतु हा राऊंड होईल. आणि याच्यासाठी शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षकांच्या टीमच्या द्वारे आपण ह्याच्यावरती काम करायला सुरुवात केलेलं आहे. फक्त आणि फक्त ऑथेंटिक उत्तर मिळण्यासाठी फक्त एवढं ना मित्रांनो, एवढं अधिवेशन संपू द्या. 100% आपण तो राऊंड घेण्यासाठी, आणि जरी तो राऊंड नाही घेतला ना मित्रांनो तरी त्या जागा आहेत त्या तिसऱ्या डेटला येणार आहेत बरं का. बऱ्यापैकी कन्फ्युजन आहे की बस झाली 2022ची भरती, 2025च्या भरतीकडे लक्ष द्या मॅडम. परंतु मित्रांनो ह्या ज्या समांतर आरक्षणच्या ज्या कन्व्हर्टेड जागा असतात ना त्या डायरेक्ट त्यांना नाही देता येणार. त्या या हक्काच्या जागा आहेत त्याच भरतीमध्ये भराव्या लागणार आहेत, अन्यथा त्या जागा रिक्त राहणार जशा 2017च्या राहिलेल्या आहेत. आणि जरी उद्या तो राऊंड 2025ची भरती झाली तरी सुद्धा हा राऊंड त्यांना घ्यावाच लागणार आहे, अन्यथा उद्या कोर्ट केस चालू राहील. पुढे 5 वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील, 1 वर्ष लागेल, परंतु हा राऊंड यांना घ्यावाच लागणार आहे. आणि तसं शालेय शिक्षण विभागाने सांगितलेलं आहे की येस आम्ही तो राऊंड घेणार आहोत. सो त्या अनुषंगाने माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना सांगायचं होतं की तिसरा टप्पा. त्याचबरोबर आता तिसरी भरती म्हणजे टेट 2025ची भरती. विधानसभेचं अधिवेशन जर तुम्ही व्यवस्थित प्रश्नोत्तर पाहिले असतील तर त्याच्यामध्ये अतिरिक्त शिक्षक असतील किंवा पुन्हा जी संधी मिळते उमेदवारांना ते तिसऱ्या टेटमध्ये व्हायला नको असं त्यांना म्हणायचं होतं. म्हणूनच तुम्हाला सांगते जो पुन्हा संधीचा मुद्दा आहे ना तो तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा आहे. तिसरा टप्पा म्हणजे अजून एकदा लक्षात घ्या, कन्व्हर्जन राऊंड, कन्व्हर्टेड राऊंड, हे जे मी सांगते उर्दू मीडियमचा राऊंड, माजी सैनिकचा राऊंड, त्याच्यामध्ये सुद्धा ते ऍप्लिकेबल होतं. प्लस तो जो शब्द आहे तो टेट 2025 मध्ये सुद्धा ऍप्लिकेबल होणार आहे. एक बिंदू एक भरती अशीच भरती होणार आहे इथून पुढे. आणि याच्या संदर्भात शालेय शिक्षण मंत्र्यांनी सजेशन मागितलेले आहेत. मी माझ्या पदाचं काहीच सांगत नाहीये, फक्त हे असे का म्हटले याच्या संदर्भात जेव्हा मी त्यांचे OSD आहेत मंत्रालयातले शालेय शिक्षण विभागाचे किंवा बाकीचे अधिकारी आहेत तेव्हा ज्यांना मी हे माहिती काढली तेव्हा त्यांनी मला हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगावंच वाटलं, कन्फ्यूज होऊ नका.
शालेय शिक्षण मंत्र्यांनी जेव्हा तो शब्द बोललेला आहे तेव्हा त्याला कुठेतरी वजन आहे आणि याच पॉइंट सुद्धा आहे. सो थोडासा वेळ जाईल परंतु याच्यामध्ये दम आहे. आणि जे आतापर्यंत 2022च्या भरतीमध्ये 2017च्या भरतीमध्ये सफर झालेलं आहे ते येणाऱ्या काळामध्ये उमेदवार टेट 2025च्या भरतीमध्ये सफर होणार नाही. एका उमेदवाराला एका नोकरीमध्ये एका परीक्षेमध्ये एकदाच संधी मिळेल, डबल मिळणार नाही. तुम्ही काळजी करू नका, त्यांच्यामध्ये त्यांना डबल संधी मिळणार नाही. आताही तिसऱ्या टप्प्यामध्ये, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं माझ्या शब्दाचा अर्थ कुठंही कसाही काढू नका म्हणून मी 3दा तुम्हाला रिपीट करते. अदरवाईज सोशल मीडियाच्या द्वारे तुम्ही रुमर्स पसरवाल की मॅडम म्हणत होत्या की तिसरा टप्पा शालेय शिक्षण मंत्री म्हटले म्हणून मी सांगते. मी तुम्हाला एक्सप्लेन पण करून सांगितलं. आणि त्याचमुळे त्यांना सुद्धा जे लागलेले आहेत त्यांना पुन्हा वरच्या वर्गासाठी या टप्प्यामध्ये संधी दिली जाणार नाही म्हणजे नाही. आणि टेट 2025 मध्ये सुद्धा दिली जाणार नाही. मला असं वाटतं खूप महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाची गोष्ट, ऑफ द रेकॉर्ड असणारी गोष्ट आपण या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या फॅमिलीला सांगत आहोत, कारण गरजेचं आहे. कन्फ्युजन वाढतं, संभ्रम वाढतो आणि उमेदवार चिंतेमध्ये येतात की नक्की काय. म्हणजे असंही उमेदवारांना वाटतं टेट 2025च्या अरे एवढे सगळे जर पद जर 2022-23 मध्ये भरले तर आम्ही काय करायचं. बरं 2022-23च्या उमेदवारांना वाटतं आमचं वय वाढतंय, आम्ही काय करायचं, आम्हाला पुढे संधी नाहीये, आम्ही एवढं बॉर्डर लाईनवरती आहोत, आम्हाला नोकरी मिळाली असती, तेच उमेदवार रिपीट झाले, मग आमचं नुकसान झालं, मग आम्ही काय करायचं. असं म्हणजे यांचंही बरोबर आहे त्यांचंही बरोबर आहे. पण टेट 2025 मध्ये जे उमेदवार आहेत त्यांना मला सांगायचं मित्रांनो, या जागा आहेत ना त्या जर त्या शिक्षक भरतीवरती, कारण ह्या समांतर आरक्षणाच्या कन्वर्टेड जागा आहेत, त्या पुढे कन्वर्ट करता येणार नाहीत, पुढच्या भरतीसाठी पाठवता येणार नाहीत, पाठवल्या जाणार नाहीत. पाठवल्या गेल्या तर शालेय शिक्षण विभाग जबरदस्त कचाट्यात अडकणार आहे. ते त्यांना मी त्याची जाणीव सुद्धा करून दिलेली आहे. त्यामुळे तसं होणार नाही. आता हे राऊंड सुद्धा होतील. थोडासा पेशन्स ठेवा. याच्या परमिशनसाठी आपण इथून फॉलोअप घेणार आहोत. तुमची गरज लागेलच. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, त्यामुळे मात्र तुम्हाला मी नक्की हाक देईल. तुम्हाला काय वाटतं याच्यावरती, कशा पद्धतीने स्टॅटिस्टिकली काम करायला हवं ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे. आय नो कधी कधी तुम्हाला वाटतं की उगीच मॅडम ही बडबड करत असते, हिला काही काम नाही म्हणून बडबड करत असते. तुमच्या माहितीसाठी सांगते, गॉड्स ब्लेस अँड पॅरेंट्स ब्लेसिंग आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने खूप सारी काम आहेत. शिक्षक आहे, शिक्षकांची नाळ जुडले आणि थोडंफार नाही म्हटलं तरी बरंच माहीत झाले शिक्षक भरतीमध्ये कुठं पाणी मुरतंय. म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न करते आणि प्रयत्नाला यश आजवर आलेलंच आहे. शिवयुनिटी फाउंडेशनच्या पूर्ण टीमला, पूर्ण संघ परिवारला आणि तुम्हा सर्व फॅमिली मेंबरच्याच आशीर्वादाने आणि इथून पुढे येतच राहील. फक्त जास्तीत जास्त रीच आउट वाढला पाहिजे. तुम्हा सर्वांना हा लढा आपला वाटला पाहिजे, तरच आपण जिंकू. काळजी करू नका, कोणी कुणाच्या हक्काचं घेऊ नका. जेव्हा हक्काचं घेण्याची वेळ येते ना मित्रांनो, हिरावून घेण्याची वेळ येते ना, तेव्हा महाभारत घडतं. आणि असं घडू नये यासाठी मात्र आपण प्रयत्न करत आहोत आणि करतच राहू. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी स्टे कनेक्टेड आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.